मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। आमच्यात एक दोन तीन दिवसाचा आहे, नंतर आम्ही काय करायचं? शिवभोजन नाही चालू राहिलं तर गोरगरिबांचा प्रश्न आहे किंवा हॉस्टेलमध्ये जी मुलं आहेत बाहेर गावची म्हणजे इथं येऊन राहिलेली जे त्यांना जेवणाचा प्रॉब्लेमच येणार आहे, ते काय मिळणारच नाही। हे बंद पडल्यानंतर आम्ही काय करायचं? अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांवरती होऊ लागलेला आहे। एकीकडे हॉटेल आणि उद्योग क्षेत्रासाठी गॅस सिलेंडर मिळत नाहीये, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आपल्याला गॅस एजन्सीच्या बाहेर दिसते। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा एक असा उपक्रम जो शिवभोजन थाळी, ही शिवभोजन थाळी दररोज अनेक सर्वसामान्यांच्या पोटाला आधार देणारी ठरते। अवघ्या 10 रुपयांमध्ये पूर्णपणे जेवण आहे। भाजी, चपाती, भात, आमटी अशा पद्धतीचं हे जेवण अनेक नागरिक आहेत जे राज्यामध्ये जेवतात। 10 रुपयाला मिळणारी ही शिवभोजन थाळी आता कोल्हापूरमध्ये देखील ही शिवभोजन थाळी मिळणं मुश्किलीचं होणार आहे, कारण सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शिवभोजन थाळी देखील आता काहीच दिवसांपूर्वी नागरिकांना मिळणार आहे। नेमकं शिवभोजन थाळी मालक असतील आणि त्याचबरोबर तेथील कामगार असतील यांनी काय सांगितले पहा। तरी 100 लोक थाळी आमचं हे आहे, 100 लोकांना आम्ही रोज जेवण बनवतो। पण आता कसं झालंय, आता ह्या गॅसमुळे सिलेंडरच मिळाला नाही तर आम्ही काय करायचं हा आम्हाला प्रश्न पडलाय। त्यामुळे कसं चालवायचं, काय चालवत, त्या महिला पण आमच्या इथं कामगार आहेत, हे जर नाही मिळालं, हे बंद झालं तर त्यांच्या सुद्धा जीवनावर जरा परिणाम होऊ शकतो। बाकी काय नाही। आता आमचं एक दोन तीन दिवसाचा आहे, नंतर आम्ही काय करायचं हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडलाय। त्यामुळे आम्हाला गॅस सिलेंडर हे मिळणं गरजेचं आहे। पण खरं तर शिवभोजन थाळी ही सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी अशी आहे। हो, ती जर बंद झाली तर काय नेमका परिणाम? आता कसं झाली, ह्या गॅसमुळे मोठमोठे हॉटेल बंद झाले, परत आपलं हे मेस सुद्धा बंद झालेले आहे। त्यामुळे काय करायचं, ही मुलं बाहेरगावची मुलं आहेत, हॉस्टेलला मुलं आहेत, आता त्यांचा पर्याय नाही म्हणून ते इथं जेवायला येतात। त्यामुळं आम्हाला त्यांना काय द्यायचं, आता 100 लोक झाले की त्यांना काय हे करायचं आम्हाला प्रश्न पडलेला आहे। त्यात आणि आमचे शिवभोजनचे तुम्हाला माहिती आहे की आमचे अजून पेमेंट 10-11 महिन्याचे राहिलेले ते सुद्धा आम्हाला मिळाले नाही। आता जसे कोरोनाचे दिवस का होते तसेच आताही पाळले। हा, आता कसं करणार नाही तर मग चूल चालू करायची, ते सुद्धा आम्हाला परवडणार नाही। काय त्यांनी आम्हाला शासनाला आहे म्हणल्यावर आमची सोय त्यांनी केली पाहिजे ना, नंतर आम्ही काय करायचं? चुलीवर तरी परवडणार आहे, आम्हाला नाही परवडणार, कारण आधीच आम्ही जरा अडचणीत आहे। ते शिवभोजन मध्ये कमीत कमी 9 महिन्याची बिल म्हणजे त्यांना पेमेंटच मिळालेलं नाही, म्हणजे शिवभोजन पुढे चालवायकरता मालक लोकांनी आतापर्यंत चालवत आणले, पण 9 महिन्याची बिल न दिल्यामुळं कामगार लोकांचे पण बिल पगार तटलेले। इथून पुढे आता म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम निघला, गॅस मिळणारच नाही। मग गॅस नाही मिळाला तर शिवभोजन पुढे चालू राहणार नाही, आणि शिवभोजन नाही चालू राहिलं तर गोरगरिबांचा प्रश्न आहे किंवा हॉस्टेलमध्ये जी मुलं आहेत बाहेर गावची म्हणजे इथं येऊन राहिलेली जे त्यांना जेवणाचा प्रॉब्लेमच येणार आहे, ते काय मिळणारच नाही। तर 9 महिन्याची बिल नाहीत आणि शिवभोजन चालू पण राहणार नाही, तर शिवभोजनवाल्यांनी काय करणार? आणि पुढं कामगार लोक ही जी आता कामगार आहेत, महिला आहेत, त्या ह्या काय जरी हे बंद झालं तर नंतर मिळणार पण नाहीत परत, असे कामगार काय मिळणारच नाही त्यांना। त्यामुळे कसं गॅसची हे शासनाचा उपक्रम आहे म्हणतात,
तर शासनाचा उपक्रम असल्यामुळं इथं गॅसची सुविधा व्हावी, गॅस सिलेंडर मिळावं, शक्यतो करून ही तर सुविधा त्यांनी करावी. आणि बिलांचं काय ते पुढचा प्रश्न आहे त्यांचा. चुलीवरचं करायचं म्हटलं तर हे जमणार नाही. तर ते जे गॅस टाकी मिळणार हेच मिळत नाही, तर चुलीवर जळण का शासन आणून देणार आहे का? आता तर राहिलेलंच नाही हो, जळण बाहेरनं कुठून आणणार लोक. मग ते गॅसची सुविधा ती सरकारनं शासनाचा उपक्रम असल्यामुळे ती सुविधा त्यांनी करून द्यावी, एवढी विनंती आहे आमची. आता हे आम्ही कामगार लोक आहे. हे शिवभोजन जर बंद पडलं तर आम्ही कामगाराचं आमचं हातावरचं पोट आहे. हे बंद पडल्यानंतर आम्ही काय करायचं? आता आम्हाला कामं तर कुठं मिळणार नाही. हां, हे बंद पडल्यानंतर त्यांना आमच्यासारखे कामगार बी मिळणार. त्यांची पगार आले, आमचे पगार पण तसे. कोल्हापुरातील शिवभोजन थाळी या केंद्रावरती आज मी आलेले होते आणि त्या ठिकाणी जाणून घेतलं की शिवभोजन थाळीचे जे मालक आहेत ते मालक कशा पद्धतीने आता ह्याच्या पुढे शिवभोजन थाळी आहे ते निर्माण करणार आहेत. कारण सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि त्याचबरोबर हॉटेल व्यवसायासाठी सिलेंडर मिळत नसल्यामुळे राज्य शासनाचा उपक्रम असलेला हा शिवभोजन थाळीचा उपक्रम आहे तो देखील काहीच दिवसांमध्ये बंद होण्याच्या मार्गावरती आहे. जर चूल पेटवली, चुलीवरती स्वयंपाक केला तर तो देखील परवडणार नाही असं म्हणणं या मालकांनी मांडलेलं आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे मालक असतील त्याचबरोबर येथील कामगार आहेत जे अडचणीत सापडले आहेत. तर शिवभोजन थाळी सर्वसामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जे हॉटेल बंद झालेले आहेत, मेस बंद झालेले आहेत. कोल्हापुरातील दसरा चौक परिसरामध्ये अनेक हॉस्टेल्स आहेत. ह्या हॉस्टेलवरचे विद्यार्थी त्यांना शिवभोजन थाळीचा आधार आहे. मात्र त्यांना देखील आता काही दिवसानंतर ही शिवभोजन थाळी मिळू शकणार नाही. त्यामुळेच लवकरात लवकर सिलेंडर आहे जे पूर्ववतपणे त्याचा पुरवठा व्हावा अशा पद्धतीची मागणी आहे जी शिवभोजन थाळीच्या मालकांकडनं होताना पाहायला मिळते. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.